नमस्कार मित्र हो, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज एक महत्वाचं निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, सर्वांना वाटतं की आपण प्रवचनकार व्हावं, कीर्तनकार व्हावं, यासाठी तुम्हाला निरूपण करता येणं आवश्यक आहे. एखादा कीर्तनकार अभंग सोडवतो म्हणजे काय करतो, तर त्याच्यामध्ये ज्या महत्वाच्या संज्ञा आणि संकल्पना असतात त्याच्यावर तो भाष्य करतो. माऊलींचा जो हरिपाठ आहे त्यात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अशा संकल्पनांचं अत्यंत उत्तम पद्धतीने निरूपण केलेलं आहे. परंतु ते निरूपण अभंग स्वरूपात असल्यामुळे आपल्याला ते संपूर्णपणे समजून घ्यायला शक्य होत नाही. परंतु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग घेतला आणि तो अभंग सोडवण्यासाठी आपण जर माऊलींच्या हरिपाठातील दाखले दिले तर ते किती चांगलं होईल. कारण अभंगाच्या चरणांमध्ये ज्या काही संज्ञा आणि संकल्पना असतात त्याच्यावरती आपल्याला निरूपण करायचं असतं आणि ते निरूपण करताना आपल्याला प्रमाण द्यायचे असतात. हे सर्व प्रमाण आपल्याला माऊलींच्या श्री हरिपाठ या ग्रंथामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण श्री हरिपाठाचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. श्री हरि कीर्तन प्रबोधिनीनं एक अत्यंत चांगला उपक्रम केलेला आहे. तो म्हणजे या हरिपाठातील 43 संकल्पना आपण विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या आहेत आणि आपण सर्व विद्यार्थ्यांना त्या 43 संकल्पनांचं प्रशिक्षण देतो. अर्थात हे प्रशिक्षण 3 पर्वांमध्ये होतं. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की या प्रशिक्षणाचं पहिलं पर्व अगदी लवकर सुरू होत आहे. म्हणजे किती लवकर, तर बुधवारी दिनांक 15 जुलै रोजी या हरिपाठ संकल्पनेच्या पहिल्या पर्वाचं पहिलं सत्र आहे. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय तर बरोबर उद्या बुधवारी याचा पहिला ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग होणार आहे. हे आपण कृपया लक्षात घ्या. बुधवार 15 जुलै सायंकाळी 8 वाजता आपल्या प्रशिक्षणाला प्रारंभ होईल. आता तुम्हाला वाटेल की या प्रशिक्षण वर्गाचं शुल्क काय आहे. तर या प्रशिक्षण वर्गाचं शुल्क आहे 1,500 रुपये आणि आपल्याला 3 महिन्यामध्ये आपल्याला पहिल्या पर्वातील सर्व संकल्पना म्हणजे 1/3 अभ्यास आपला पूर्ण होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही आता वेळ न दवडता खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही संचालकांशी बोलून घ्या आणि या श्री हरि कीर्तन प्रबोधिनीच्या या श्री हरिपाठ संकल्पना प्रथम पर्व या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या. या अभ्यासक्रमामध्ये नेमकं आम्ही काय शिकवणार आहोत त्याबद्दल आपण बोलूया. आता कोणताही आपण अभंग घेतला तर त्याच्यामध्ये ब्रह्म संकल्पना असते, माया संकल्पना असते, प्रपंच, संसार, तीर्थ, पाप, पुण्य, भाव, भक्ती, भक्त, भगवंत, संत, सुख, समाधान, सिद्धी, सार, ज्ञान, गुरु, बोध, कळीकाळ, तप, तीर्थ, जप, अशा रीतीने अनेक प्रकारच्या संकल्पना त्या अभंगामध्ये असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला मन या संकल्पनेला धरून भाष्य करायचं आहे, तुम्हाला सिद्धी या संकल्पनेवर भाष्य करायचं आहे, किंवा तुम्हाला गुरु या संकल्पनेवर भाष्य करायचं आहे, की तुम्हाला कळीकाळ या संकल्पनेवर भाष्य करायचं आहे, किंवा तुम्हाला सिद्धी, सुख, समाधान, संत, सज्जन, साधू किंवा गुरु या कोणत्याही संकल्पनेवर जर भाष्य करायचंय म्हणजे विवरण करायचंय आणि तुम्ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनासाठीचा मूळ अभंग म्हणून घेतला आहे, तर तुम्हाला संत श्रेष्ठ श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज
यांच्या श्री हरिपाठ या ग्रंथातील जे अभंगचरण त्या संकल्पनेला एकदम चपखल बसतात आणि त्या संकल्पनेचं विवरण करण्यासाठी आपल्याला वापरता येतात, उपयोगात आणता येतात, असे अभंगचरण आपण त्या त्या संकल्पनेच्या खाली आपण दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जप, या जप संकल्पने संबंधित असलेले जे अभंगचरण आहे ते अभंगचरण त्या खाली क्रमाने दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचा अभंगाचा क्रमांक आणि चरणाचा क्रमांक देखील सोबत दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आता हे वेगवेगळ्या अभंगातले वेगवेगळे अभंगचरण आपण लक्षात कसे ठेवणार, तर ते लक्षात ठेवण्याची चांगली एक ट्रिक किंवा त्याची एक युक्ती आपण या विद्यार्थ्यांना देखील सांगणार आहोत. आपण त्या युक्तीने जर त्याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला आणि ते त्या पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला मग ते 13 अभंगचरण असतील, 15 अभंगचरण असतील, 8 अभंगचरण असतील, 7 अभंगचरण असतील किंवा 12 अभंगचरण असतील, तर त्याला एका विशिष्ट क्रमामध्ये आम्ही बांधलेलं आहे आणि त्याच्यावरून त्याला ट्रिक म्हणतात, ही युक्ती तयार केलेली आहे. मग त्या युक्तीने आपण आता रामकृष्ण असं जर आपण शब्द घेतलाय, भगवंताचं नाम आहे, तर रामकृष्ण हा शब्द असलेले अभंगचरण किती आहेत, बरोबर आहे. ते अभंगचरण किती आहेत ते सांगितल्यानंतर ते नेमके लक्षात कसे ठेवायचे. आणि म्हणजे आता पुढे जाऊया आपण. प्रपंच किंवा संसार किंवा गुरु या संकल्पनेवर आपल्याला विवरण करायचं आहे, तर ते विवरण कोणकोणते अभंगचरण घेऊन कशा क्रमाने आपण करू शकतो हे देखील या अभ्यासक्रमात आपल्याला शिकवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्या नोट्स देणार आहोत. आणि या नोट्समध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की माऊलींनी जसा हा श्री हरिपाठ ग्रंथ लिहिलेला आहे तसा त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ एक म्हणजे नावा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, तर असा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीमध्ये संसार या विषयाबद्दल माऊली काय म्हणतात, गुरु या विषयाबद्दल माऊली काय म्हणतात, चित्त या विषयाबद्दल माऊली काय म्हणतात, तप याबद्दल माऊली काय म्हणतात, तीर्थ याबद्दल माऊली काय म्हणतात, तर त्या निवडक ओव्या घेऊन त्याचा जो सारांश आहे, त्याचा भावार्थ आहे, हा देखील आपल्याला त्या या अभंगचरणांच्या सोबत मिळणार आहे. म्हणजे हा पाहायला गेला तर बोनस आहे. म्हणजे आपण शिकतोय श्री हरिपाठ संकल्पना, परंतु त्याबरोबर आपल्याला श्री ज्ञानेश्वरीमध्ये देखील ही संकल्पना कशी आली आहे याचं देखील मार्गदर्शन आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे शिकवलं जाणार आहे. तेव्हा आमची सर्वांना प्रार्थना अशी आहे की आपण लवकरात लवकर या अभ्यासक्रमासाठी आपल्या नावाची नोंदणी करावी. नोंदणीसाठी हा क्रमांक सोबत दिलेला आहे, तो व्यवस्थित पहा, संचालकांशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर त्याची जी फी आहे म्हणजे जे शुल्क आहे केवळ 1500 रुपये शुल्क आहे 3 महिन्यासाठीचं, ते तुम्ही भरावं आणि या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा, हे तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र प्रार्थना आहे. मित्रांनो, याबरोबर आपल्याला काही निवडक श्लोकांचं पाठांतर करण्यासाठी आणि निवडक ओव्यांचं पाठांतर करण्यासाठी वारकरी कीर्तन विद्या गुरुकुल याचे तास देखील तुम्हाला याच्यासोबत बोनस मधून मिळणार आहे. म्हणजे आठवड्यातील किमान 3 दिवस तरी तुम्हाला वर्ग हा असणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन केलं जाऊन तुम्ही निरूपणाच्या दृष्टीने एक निरूपणकार म्हणून तयार होण्याच्या दृष्टीने तुम्ही सिद्ध व्हावं यासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. परत तुम्हाला इथं सांगतो की या श्री हरिपाठ संकल्पना या पर्वाला जे काही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता परत आपण पुन्हा एकदा हे नवीन पर्व आपण सुरू करतो आहे आणि याच्यामध्ये आपण 3 महिन्यामध्ये या संकल्पना शिकून घेणार आहोत. अशी एकंदर 3 पर्व आहे. आता तुम्हाला वाटेल की श्री हरिपाठ संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे किंवा श्री हरिपाठ संकल्पना या आपण अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने मार्गदर्शन होतं, तर त्याबद्दलचे काही व्हिडिओज आहेत की आम्ही कशा रीतीने अत्यंत सोप्या पद्धतीने
मार्गदर्शन कसं करतो याच्या 1-2 प्रतिक्रिया आपण सोबतही देणार आहोत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही या हरिपाठ संकल्पनेचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ देखील पाहू शकता तुम्ही. आणि या एकंदर 43 संकल्पना, त्यातली हरिपाठ ही मुख्य संकल्पना आहे आणि उरलेल्या 42 संकल्पना आहेत, तर त्या नेमक्या कोणत्या आहेत याच्यावरती सागर संगीत असा एकदम सविस्तर व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तो आपण या आमच्या श्री हरिकीर्तन प्रबोधिनी या चॅनलवरती अवश्य पाहावा अशी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इष्टमित्रांसोबत हा शेअर करा, म्हणजे जेणेकरून ज्यांना हा परमार्थ शिकून घेण्याची इच्छा आहे अशा इच्छुक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आणि आपल्याला अन्य काही सूचना वगैरे करायच्या असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला कॉमेंट करायला देखील हरकत नाही. आणि अशा रीतीने आपण आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता आणि अशी वेगवेगळी माहिती वेळच्या वेळी आपण प्राप्त करू शकता. त्याच्यामुळे आपण आम्हाला या परमार्थाच्या प्रयत्नामध्ये अवश्य सहकार्य करावं एवढी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.